सर्वांचं आवडतं चॅनल आहे सतीश विंचुरकर। आज आपण या ठिकाणी यमन कल्याण ह्या रागामधली ही पंकज उदास यांनी गायलेली गझल करणार आहोत। या गझलेचं नोटेशन आपण बघणार आहोत कसं आहे ते। सोपं आहे तसं ते खूप। यामध्ये जे सूर आहेत ते तुम्हाला दाखवतो सुरुवातीला सा रे ग म कोमल तीव्र म प आणि मंद्र सप्तकात ध एवढे स्वर लागतात याला। तर आपण एक एक ओळ मी वाजून दाखवतो, त्यानंतर तुम्हाला त्याचं नोटेशन देतो। बघूयात आपण। दीवारों से गरे गरे साध सा गरे गरे साध सा दीवारों से मिलकर सेम है मिलकर रोना अच्छा लगता है पधसा अच्छा लग पधसा सा सा रे सा पधसा सा सा रे सा अच्छा लगता है। हम भी पागल रे मगरे सा साला फक्त टच करायचं रे मगरे सा हम भी पागल हो जाएंगे रे मगरे हो जाएंगे ऐसा लगता है रे रे गरे साध रे रे गरे साध ऐसा लगता है। तर या ठिकाणी आपल्या गझलचा जो स्थायी आहे तो स्थायी संपलेला आहे। आता आपण याच्या अंतराकडे जाऊया। याचे एकूण 3 अंतर आहेत, पण तुम्हाला एक अंतरा वाजवता आला की बाकीचे दोन्ही अंतरा आरामात वाजवता येतात आणि तो पण काही फार अवघड नाही। त्याची फक्त एकच ओळ शिकायची, दुसरी ओळ ध्रुवपदासारखीच आहे। कितने दिनों के एकच ठिकाणी प प प प प कितने दिनों के प्यासे होंगे प्यासे होंगे निध निध प म प निध निध प म प प्यासे होंगे निध निध प म प कितने दिनों के प्यासे होंगे यारो सोचो तो यारो ग ग रे ग म ग रे यारो सोचो तो ग म ग रे सा यारो सोचो तो हे शेवटचं यारो ग ग सोचो सोचो रे ग म यारो सोचो तो ग म ग रे सा यारो सोचो तो
गझल संपली, आपल्या हातामध्ये आली गझल. एवढंच नोटेशन शिकायचं, बाकीचं रिपिटेशन आहे. आता पुढच्या ज्या ओळी त्या रिपिटेशनच्या ओळी आहेत. दीवारों से मिलकर जसं वाजलं होतं तसंच आहेत. कितने दिनों के प्यासे होंगे यारो सोचो तो, शबनम का कतरा भी जल को, शबनम का कतरा भी जल को दरिया लगता है, दरिया लगता है. हम भी पागल हो जाएंगे ऐसा लगता है. दीवारों से मिलकर रोना अच्छा लगता है. आता याचे दुसरे जे दोन कडवे आहेत ते आपण फक्त वाजवूयात. बाकी नोटेशन मध्ये काही काहीच फरक नाही, सेम नोटेशन आहे. दुनिया भर की यादें हमसे मिलने आती है, दुनिया भर की यादें हमसे मिलने आती है. शाम ढले इस सोने घर में मेला लगता है, शाम ढले इस सोने घर में मेला लगता है. हम भी पागल हो जाएंगे ऐसा लगता है. तीसरा कड़वा है. किसको कैसर पत्थर मारूं, कौन किसको कैसर पत्थर मारूं, कौन पराया है. किसको कैसर पत्थर मारूं, कौन पराया है. शीशे महल में एक चेहरा अपना लगता है. शीशे महल में एक चेहरा अपना लगता है. हम भी पागल हो जाएंगे ऐसा लगता है. दीवारों से मिलकर रोना अच्छा लगता है. हम भी पागल हो जाएंगे ऐसा लगता है. दीवारों से. तर मित्रांनो, या ठिकाणी आपली गझल संपलेली आहे. याच्यामध्ये एक करता येतं की ज्यावेळेस ध्रुवपद आणि कडवं याच्यामधला जो गॅप असतो त्याच्यामुळे तुम्ही कडवं वाजवू शकता. कडव्याचं धून वाजायची, पुन्हा कडवं वाजवायचं. जसं की हम पागल हो जाएंगे ऐसा लगता दिनों के. असं तुम्ही फिलर म्हणून त्याला वापरू शकता. तेच जे कडवं आहे त्याचेच फक्त नोटेशन फिलर म्हणून वापरायचे. तर मित्रांनो, आपल्याला जर माझा हा प्रयत्न आवडला असेल आपल्याला साध्या सोप्या पद्धतीने गझल, गीत, भजन शिकवण्याचा, तर कृपया माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यामुळे काय होतं की माझे जे पुढचे व्हिडिओ आहेत त्याचं नोटिफिकेशन आपल्याला मिळतं. धन्यवाद मित्रांनो.